हाय फ्रेंड्स, मी अमृतास किचनमध्ये आपले स्वागत करते आहे। आज आपण बनवणार आहोत गाजरचा हलवा। त्यासाठी मी इथे गाजर किसून घेतलेले आहे। इथे मी अर्धा लिटर दूध घेतलेलं आहे, गाईचं दूध आहे। परत इथे मी तूप घेतलेलं आहे। हे दोन मोठे चमचे, हा एवढा चमचा तुम्ही बघू शकता, हा एवढा चमचा भरून 2 मोठे चमचे मी तूप घेतलेलं आहे। हे मी घरी तूप काढलेलं आहे, म्हणजे घरचं तूप आहे हे आमचं। इथे मी त्या दिवशी गुलाबजाम बनवलेले होते, त्यातला थोडा खवा उरला होता, तो घेतला आहे मी। इथे मी साखर घेतली आहे। इथे मी ड्रायफ्रूट्स घेतले आणि इथे मी हे घेत आहे, इथे मी जायफळ आणि वेलची ह्याची पावडर करून घेतलेली आहे। ठीक आहे, आता आपण कृतीकडे वळूया। सर्वप्रथम आपण गॅस ऑन करून कढई गॅसवर ठेवून आपण इथे तूप घालून घेणार आहोत। मी इथे सगळं तूप घालून घेते। मी इथे तूप जास्त घेतलं नाही आहे, तुम्हाला वाटल्यास तुम्ही जास्त घेऊ शकता, कारण की इकडे माझ्याकडे खवा आहे म्हणून मी तूप जास्त घेतलेलं नाही आहे। आता आपण हे चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे। 5-1 मिनटं हे छान असं म्हणजे त्यातलं थोडंसं पाणी आहे ना, ते थोडं कमी व्हायला द्यायचं। म्हणजे गाजरमध्ये स्वतः त्याच्यामध्ये अंश असतो पाण्याचा, मग तो थोडंसं आपण 5-1 मिनटं ते चांगलं म्हणजे ढवळून ठेवल्यामुळे म्हणजे चांगलं हे तूप पण त्याला लागणार आणि थोडंफार प्रमाणात त्याच्यातलं पाणी आहे जे ते त्यात मुरून जाणार, म्हणजे ते थोडंसं शिजणार। ठीक आहे, अशा प्रकारे आपण हे चांगलं ढवळून घेणार आहोत आणि 5-1 मिनटं आपण त्याला छान शिजून देणार आहोत आणि नंतर मग आपण पुढे जे काही करणार आहोत ते मी दाखवते। फ्रेंड्स, इकडे मी छान असं तूप छान सगळीकडनं म्हणजे तूप घालून छान असं परतवून घेतलेलं आहे। आता तुम्ही बघू शकता हे 5 मिनटाच्या आत ना फ्रेंड्स याचा कलर चेंज व्हायला लागलेला आहे। ठीक आहे, तर आपण ह्या स्टेजवर इथे घालणार आहोत दूध। आता मी तुम्हाला एक सांगू इच्छिते इकडे, की आपल्याकडे दूध नसेल किंवा आपल्याला दूध नको हवं असेल, काही लोकांना दूध नाही आवडत, ठीक आहे, तर आपण ते स्किप करू शकतात। आपण जे तूप घालतो ना तिथेच थोडंसं तूप जास्त घालायचं आहे आणि हे चांगलं 5-10-1 मिनटं ना छान असं परतून घ्यायचं आहे। म्हणजे घडी कंटिन्यूस परतायचं नाही आहे, थोड्या मिनिटांनी स्टेअर करायचं आहे। ठीक आहे, ते जे गाजरात जे पाणी असतं त्याच्यानी ते छान असं शिजलं जातं। माझी मम्मी करायची ना ती तशीच करायची, ती दूध नाही घालायची। ठीक आहे, तर आपण दूध घालून करतो आहोत इकडे। आता मी इकडे 1.5 किलो गाजर घेतले होते, तर त्यानुसार मी अर्धा लिटर इथे दूध घातलं आहे। ठीक आहे, गाजर जर तुमचे फ्रेश असतील म्हणजे ज्युसी असतील तर तुम्ही अर्धा लिटर दूध तुम्हाला सफिशियंट होते। तुम्ही आता हे दुधामध्ये छान असं शिजवून घ्यायचं आहे। परत आपण साखर घालूनही शिजवणार आहोत, म्हणून मी इकडे जास्त दूध घेतलेलं नाही आहे, तरी मी या दुधामध्ये अर्धा लिटर म्हणजे इट्स क्वाईट इनफ, म्हणजे एवढं बस झालं आहे। ठीक आहे, तर आपण हे छान असं शिजवून घेणार आहोत। 5 ते 7 मिनटं आपण छान मीडियम टू हाय फ्लेमवर त्याला शिजवून घेणार आहोत। फ्रेंड्स, आता 5 ते 7 मिनिटानंतर आपण यात घालणार आहोत साखर। आता इथे तुम्ही आवडीनुसार साखर घ्यायची, म्हणजे तुम्हाला जेवढं पाहिजे गोड कमी जास्त अशी साखर घालून घ्यायची आहे। ठीक आहे, मी साखर म्हणजे पाऊण वाडगा घेतली होती, पण त्यातली मी थोडीशी ठेवली आहे। मला नाही वाटत एवढं गोड पाहिजे आहे करून, म्हणून मी ठेवली आहे। तुम्हाला जसं गोड वाटेल म्हणजे कमी जास्त त्यानुसार तुम्ही घालून घ्या। आता इथे मी खवा पण घालून घेणार आहे। आता आपण इकडे खवा पण घालून घेणार आहोत। खवा थोडंसं हाताने असं कुस्करून घालायचं आहे, कुस्करून घालायचा आहे खवा। आणि हा खवा इथे ह्या स्टेजला घालायचा, म्हणजे तो चांगला लागतो। आता खवा घालून मी इथे छान हे मिक्स करून घेते आहे, म्हणजे हा खवा छान सगळीकडे लागणार, म्हणजे सगळीकडे छान असा मिक्स होणार आहे।
ते मी छान असं मिक्स करून घेतला आहे तो खवा. आता मी तुम्हाला एक ऑप्शन सांगते, जर तुमच्याकडे खवा नसेल तर 2 दिवसापासून ना तुम्ही म्हणजे तुम्हाला माहिती आहे आता मी परवा गाजरचा हलवा बनवायचा आहे मला गाजर म्हणजे अवेलेबल आहेत आता आणि मला गाजरचा हलवा बनवायचा आहे. तर तुम्ही 2 दिवसा आधीपासून ना तुमच्याकडे ज्यावेळेस खवा नसेल तर तुम्ही काय करू शकता, 2 दिवसा आधीपासून तुम्ही मलाई साठवू शकता. 2 दिवसा आधीपासून मलाई शाई काढून घ्यायची दुधावरची आणि ती एका कपमध्ये घालून किंवा एका पेल्यामध्ये घालून तुम्ही ह्याच्यात ठेवायचे, फ्रीजमध्ये ठेवायचे. ठीक आहे. आता हे बघा, हे छान मी असं मिक्स करून घेते. सेम जे टेस्ट तुम्हाला खव्याने लागणार ती त्याच्यापेक्षाही जास्त, मीन्स मला तरी ना खव्यापेक्षा मलाही आवडते. पण त्या दिवशी मी गुलाबजाम बनवलेले तर खवा होता माझ्याकडे म्हणून मी तो खवाच यूज केलेला आहे. आपण हे छान मिक्स केलं आहे. आता आपण हे छान म्हणजे ते मुरेपर्यंत सगळं पाणी म्हणजे दूध आणि साखर जी काय आहे ती छान अशी मिक्स होईपर्यंत आणि सुकून जाईपर्यंत आपण त्याला शिजवून घेणार आहोत. फ्रेंड्स, तुम्ही इथे बघू शकता आता खूप कमी असं हे राहिलेलं आहे दूध आणि साखर. ठीक आहे. म्हणजे जे त्यांचं लिक्विड कन्सिस्टन्सी जी झालेली होती साखरेची ती खूप कमी, म्हणजे मोस्ट ऑफ ते शिजलं आहे. ठीक आहे. आता आपण ह्यात काजू बदाम आणि हे लवंग आणि हे घालणार आहोत. लवंग, जायफळ, काजू बदाम आणि आपल्याला जे काही ड्रायफ्रूट्स आवडतील ते आपण आता या स्टेजला घालून छान असं मिक्स करून घेणार. आता आपण ह्याला अजून 5-1 मिनटं ठेवून छान असा ड्राय करून घेणार आहोत. गॅसवर ठेवून छान असा म्हणजे गॅसवरच राहू देणार आहोत आणि गॅस चालूच ठेवणार आहोत आणि 5-1 मिनटं आपण छान ह्याला ड्राय करून घेणार आहोत. फ्रेंड्स, ज्यावेळेस आपल्याकडे दूध नसतं किंवा आपल्याला दूध नाही घालायचं आहे तर आपण आधी चांगलं तूप घालून छान असं परतून घ्यायचं आहे आणि छान त्याच्यातलं पाणी असं ॲब्झॉर्ब व्हायला द्यायचं आहे, म्हणजे सुकू द्यायचं आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर आपण त्यात साखर घालायची आणि मलाई घालायची आहे. तर तुमच्याकडे खवा असेल तर तुम्ही खवा घाला किंवा मलाई घाला, तो पण हे छान होतो गाजरचा हलवा. हा आपला हलवा मोस्ट ऑफ डन झालेला आहे. तुम्ही बघू शकता झालेला आहे. आता मी याला सर्व करते. फ्रेंड्स, इथे आपण गाजरचा हलवा सर्व केलेला आहे. तुम्हाला जर माझी रेसिपी आवडली असेल तर माझ्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. थँक्यू.